इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयाचा पहिलं प्रकरण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत। या प्रकरणामध्ये सुरुवातीला अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे याचं वर्णन आहे। दोन प्रकारची शास्त्र असतात, एक सामाजिक शास्त्र आणि दुसरं नैसर्गिक शास्त्र। नैसर्गिक शास्त्रामध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राचा समावेश आपण करतो आणि सामाजिक शास्त्रामध्ये अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र याचा आपण समावेश करतो। यांचे प्रयोग आपल्याला प्रत्यक्षात पाहून प्रयोगशाळेमध्ये पाहता येत नाहीत। जसे नैसर्गिक शास्त्राचे नियम आपण पडताळून पाहू शकतो, त्यांचे सगळीकडचे रिझल्ट सारखे येतात, परंतु सामाजिक शास्त्राचे सिद्धांत सर्व ठिकाणी आपण पडताळून पाहू शकत नाहीत। तर अशा प्रकारच्या सामाजिक शास्त्राचा अभ्यास या सदरामध्येच अर्थशास्त्राचाही समावेश होतो। मुळात दैनंदिन जीवनामध्ये आपण अर्थशास्त्राचा उपयोग करतो। आपले अनेक प्रश्न असतात, ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो, पण आपल्याजवळ असलेल्या मर्यादित साधनाच्या साहाय्याने आपण कसे प्रश्न सोडवतो याविषयीची एक व्याख्या केलेली आहे। अर्थशास्त्राच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत, त्यातली एक व्याख्या अशी आहे की माणसाच्या गरजा ह्या अनंत आहेत, अमर्याद आहेत आणि साधनं मात्र दुर्मिळ आहेत। मग या दुर्मिळ साधनांचा पर्यायी उपयोग करून गरजांची क्रमवारीता लावून आपण आपले आर्थिक प्रश्न सोडवतो। ह्या विवर्तनाचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्या शास्त्राला अर्थशास्त्र म्हणलेलं आहे, असं लिओनल रॉबिन्सची एक व्याख्या आहे। या व्याख्येमध्ये आपल्याला एक एक मुद्द्याचं विश्लेषण करायचं आहे। अर्थशास्त्र हा मुळात एका ग्रीक शब्दापासून निर्माण झालेला शब्द आहे, इकॉनॉमिया, ज्याचा अर्थ असतो कौटुंबिक व्यवस्थापन। हे कौटुंबिक व्यवस्थापनाचं शास्त्र आहे। कौटिल्यांनी याला संपत्तीचं शास्त्र म्हणलेलं आहे, जे संपत्तीचं व्यवस्थापन कसं करायचं, संपादन कसं करायचं याविषयीचं व्याख्या कौटिल्यांना केलेली आहे। कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये अशा पद्धतीनं अपेक्षित होतं की सरकार किंवा राज्याची याच्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असते। संपत्ती निर्माण करण्यावरती लक्ष केंद्रित करायचं आणि राज्याचंही कल्याण करायचं। सुशासनासाठी कार्यक्षम आणि प्रगतिशील प्रशासन यंत्रणा निर्माण करायची आणि अर्थशास्त्रामध्ये काही राजकीय संकल्पनांचं संकलन सुद्धा केलेलं आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला दिसतं। ॲडम स्मिथ नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी सुद्धा एक संपत्तीची व्याख्या केलेली आहे, अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे। त्यांचं एक पुस्तक आहे राष्ट्राची संपत्ती। या पुस्तकामध्ये अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे। ॲडम स्मिथला आपण अर्थशास्त्राचे जनक असंही म्हणतो। त्यांच्या वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथामध्ये अर्थशास्त्र हे एक संपत्तीचं शास्त्र आहे अशी व्याख्या केलेली आहे। त्यानंतर लिओनल रॉबिन्सन यांनी सुद्धा एक व्याख्या केलेली आहे। लिओनल रॉबिन्सननी 1932ला एक पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये अर्थशास्त्राचं स्वरूप आणि महत्त्व या पुस्तकामध्ये दुर्मिळतेवर आधारित असलेली अशी एक व्याख्या त्यांनी केलेली आहे। ती व्याख्या आपण सुरुवातीला पाहणार आहोत। माणसाच्या गरजा अमर्याद आहेत आणि साधनं मात्र मर्यादित आहेत, दुर्मिळ आहेत। गरजांचा प्राधान्यक्रम लावल्यानंतर साधनांचे पर्यायी उपयोग करून आपण आपले प्रश्न सोडवू शकतो, अशा पद्धतीची व्याख्या केलेली आहे। त्याचा आपण अभ्यास करूयात। लिओनल रॉबिन्सन यांनी व्याख्येमध्ये अमर्याद गरजा, माणसाच्या गरजा ह्या अमर्याद आहेत
एक गरज संपली की दुसरी गरज निर्माण होते, दुसरी गरज संपली की तिसरी गरज निर्माण होते. ह्या गरजा कधीही न संपणारे आहेत. त्यामुळे गरजा ह्या अमर्याद आहेत, अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे साधनं जी आहेत ती मर्यादित आहेत. ती साधनं मर्यादित आहेत याचा अर्थ वेळ आणि पैसा ही साधनं आपल्याकडे मर्यादित आहेत. उदाहरणार्थ एखादं उदाहरण आपण घेऊ. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 100 रुपये आहे आणि या व्यक्तीला त्याच्या गरजा पूर्ण करायच्या, अन्नधान्याची गरजा पूर्ण करायची, वस्त्राची गरज पूर्ण करायची, निवाऱ्याची गरज पूर्ण करायची, इतरही गरजा त्याच्या असतील त्या पूर्ण करायच्यात. ह्या 100 रुपयाचं मर्यादित या 100 रुपयामध्ये त्याला त्याच्या गरजा सोडवायच्या असतात. ह्या गरजा संपल्या की गरज संपत नाही, आणखीन गरजा निर्माणच होत राहतात. मग माणसाने काय करायला पाहिजे तर ह्या गरजांचा प्राधान्यक्रम लावला पाहिजे, प्रायोरिटी लावली पाहिजे. पहिली गरज कोणती ती आधी पूर्ण करा. अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक गरजा आपण म्हणतो. सुरुवातीला अन्न वस्त्र निवारावरती खर्च केला जाईल, उरल्यानंतर दुसऱ्या गरजांना प्राधान्यक्रम दिला जाईल आणि नंतर त्या गरजा पूर्ण केल्या जातील. सगळ्याच गरजा लगेच पूर्ण करणं ह्या काही गरजेचं नसतं आणि त्यामुळं गरजांचा प्राधान्यक्रम आपण लावला की आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. साधनांचा पर्यायी उपयोग, साधनांचा पर्यायी उपयोग हे आपल्याकडे 100 रुपये आहेत. ह्या 100 रुपयाचा उपयोग आपण पर्यायी पद्धतीने करू शकतो. थोडा पैसा अन्नधान्यासाठी, थोडा वस्त्रासाठी, थोडा निवाऱ्यासाठी, अशा पद्धतीनं या साधनांचा पर्यायी उपयोग करून आपले हा प्रश्न आपण सोडवू शकतो. हे प्रश्न सोडवण्यासाठी व्यक्तीचा जो वर्तन आहे त्या वर्तनाचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्या शास्त्राला अर्थशास्त्र म्हणतात. अशी अर्थशास्त्राची व्याख्या लिओनेल रॉबिन्स यांनी केलेली आहे. ही लिओनेल रॉबिन्सची व्याख्या आहे. अमर्याद गरजा आहेत, मर्यादित परंतु दुर्मिळ आणि पर्यायी उपयोगाची साधनं आहेत. याचा मेळ घालत असताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. अशा प्रकारची अर्थशास्त्राची एक व्याख्या लिओनेल रॉबिन्स यांनी केलेली आहे, ती आपण आता पाहिली. यानंतरच्या काळामध्ये रॅग्नर फ्रिश नावाचे एक अर्थतज्ञ आहेत. त्यांनी अर्थशास्त्राची विभागणी 2 शाखांमध्ये केली. अभ्यासामध्ये सुलभता यावी म्हणून एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये छोट्या छोट्या घटकांचा, वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो आणि स्थूल अर्थशास्त्र, स्थूल म्हणजे मोठं, स्थूल अर्थशास्त्रामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, एकूणाचा अभ्यास केला जातो, समुच्चयाचा अभ्यास केला जातो. अर्थशास्त्रामध्ये अशा प्रकारची व्याप्ती वेगवेगळ्या अर्थशास्त्रामध्ये विभागलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करणं सोपं जातं. अशा पद्धतीनं सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे 2 मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स असे 2 अर्थशास्त्राचे अभ्यासाचे भाग, शाखा रॅग्नर फ्रिश यांनी तयार केलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर अर्थशास्त्राच्या काही संकल्पना आहेत, जसं की गरज, उपयोगिता, संपत्ती, वस्तू, सेवा, मूल्य, संपत्ती, या सगळ्या संज्ञांचा, या सगळ्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास आपण आता करणार आहोत. सुरुवातीची जी संकल्पना आहे ती गरजा. व्यक्तीच्या अनेक गरजा आहेत आपण असं म्हणतो. गरजा म्हणजे काय तर गरजा म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभाव. मला अन्नधान्याची गरज आहे म्हणजे काय, मला अन्नधान्य पाहिजे, माझी अन्नधान्याची गरज आहे. तो अभाव पूर्ण करायचा असेल तर काय करेल, मी अन्नधान्य घेऊन येईल. माझी भुकेची गरज जर भागवायची असेल तर मला अन्नधान्य घ्यावं लागेल. एखाद्या गोष्टीचा अभाव, त्या अभावाची जाणीव म्हणजे गरज. आता या गरजाचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत. गरजा ह्या अमर्याद आहेत. अमर्याद गरजा म्हणजे काय, एक गरज संपली की दुसरी गरज निर्माण होते, दुसरी गरज संपली की तिसरी गरज निर्माण होते. अशा पद्धतीनं गरजा ह्या
पुन्हा पुन्हा निर्माण होत राहतात, अमर्याद गरजा आहेत. तुमचं उदाहरण जरी घेतलं तर नुसतं वह्या आणि पुस्तक देऊन तुम्हाला भागते का? नाही. तुम्हाला कंपास पाहिजे असतो, बूट पाहिजे असतो, सायकल पाहिजे असते, सॉक्स पाहिजे असतात. एवढ्यावर संपते का? नाही. आणखीन काहीतरी पेन पाहिजे, पेन्सिल पाहिजे, काहीतरी खोडरबर पाहिजे. ह्या अशा गरजा सतत वाढत राहतात. त्यामुळं गरजा ह्या कधीही संपत नाहीत. कोणताही व्यक्ती मी पूर्ण आता समाधानी आहे, मला आता कशाचीच गरज नाही, असं कोणी सापडेल का? तर असं कोणी सापडत नाही. तर माणसाच्या गरजा ह्या अमर्याद आहेत. एक गरज संपली की दुसरी निर्माण होत राहते आणि ह्या गरजा सतत सतत निर्माण होत राहत असल्यामुळं त्या गरजा आपल्याला पुन्हा पुन्हा निर्माण झालेल्या दिसतात. या गरजाचं दुसरं वैशिष्ट्य असं म्हणता येतं. नंबर 1 पहिलं वैशिष्ट्य आपण असं पाहिलं की गरजा ह्या अमर्याद आहेत. दुसरं वैशिष्ट्य पाहिलं की गरजा ह्या पुन्हा पुन्हा निर्माण होतात. तिसरं वैशिष्ट्य आपण असं पाहू शकतो, गरजा ह्या वयोमानानुसार बदलतात. लहान मुलांच्या गरजा वेगळ्या आहेत. त्यांचं लॉलीपॉप, चॉकलेट, बिस्किट याच्यामध्ये त्यांच्या गरजा असतात. मोठ्या वयाच्या मुलांना वही, पुस्तक, पाटी, पेन्सिल ह्या त्यांच्या गरजा असतात. म्हाताऱ्या माणसांच्या गरजा आणखीन वेगळ्या प्रकारच्या गरजा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं गरजा ह्या वयोमानानुसार बदलतात. पुढचं वैशिष्ट्य आपण पाहतो, गरजा ह्या लिंगानुसार बदलतात. मुलींच्या गरजा वेगळ्या असतात, मुलांच्या गरजा वेगळ्या असतात, स्त्रियांच्या गरजा वेगळ्या असतात, पुरुषांच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य गरजांचं प्राधान्यक्रम आपण पसंतीनुसार प्राधान्यक्रम बदलतात. कधी आपल्याला एक गोष्ट आवडते, कदाचित दुसऱ्या काही दिवसानंतर आपल्याला ती गोष्ट आवडत नाही. त्यामुळं आपल्या गरजा ह्या बदलत राहतात आणि गरजांची पसंतीक्रम सुद्धा आपला बदलत राहतो, आपल्याला दिसतं. पुढचं वैशिष्ट्यामध्ये आपण पाहू शकतो की गरजा ह्या हवामानानुसार बदलतात. हवामानानुसार म्हणजे वातावरण बदललं. हिवाळ्यामध्ये आपल्याला उबदार कपड्यांची गरज असते. हिवाळ्यामध्ये उबदार कपड्यांची गरज असते. उन्हाळ्यामध्ये तलम कपड्यांची गरज असते. पावसाळ्यामध्ये प्लास्टिक कोटेड कपड्यांची गरज असते. अशा पद्धतीनं हवामानानुसार गरजा आपल्या बदलत राहतात. आणि शेवटचं वैशिष्ट्य, गरजा ह्या संस्कृतीनुसार बदलत असतात. संस्कृती तुमच्या देशातलं राहण, खाणं, पिणं ह्या कशा कशा पद्धतीचं आहे त्यानुसार गरजा आपल्या बदललेल्या आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीनं ह्या गरजांचं वेगवेगळे वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहतो. ज्याप्रमाणे आपण गरजांची वैशिष्ट्य पाहिली त्याप्रमाणे गरजांचं वर्गीकरण सुद्धा करता येतं. गरजांचं वर्गीकरण कसं करता येईल? काही गरजा आर्थिक असतात, काही गरजा आर्थिकेतर असतात. आर्थिक गरजा म्हणजे ज्या गरजा आपल्याला पैशानं सोडवता येतात त्याला म्हणायचं आपण आर्थिक गरजा. आणि ज्या गरजा पैशांशिवाय पूर्ण करता येतात त्याला म्हणायचं आर्थिकेतर गरजा. आर्थिक गरजांमध्ये काय, आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा लागतं, याच्यासाठी आपल्याला पैसा मोजावा लागतो, तर त्याला आपण आर्थिक गरजा म्हणू शकतो. आणि आर्थिकेतर गरजा म्हणजे काय, की ज्यांच्यासाठी आपल्याला पैसा खर्च करावा लागत नाही, पैशाचा संबंध नाही, परंतु ती आपली गरज आहे. उदाहरणार्थ सूर्यप्रकाश आहे, हवा आहे, पाणी आहे, याला आपण आर्थिकेतर गरजा असं म्हणू शकतो. त्यानंतर वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा असं सुद्धा वर्गीकरण करता येतं. वैयक्तिक गरजा म्हणजे ज्या व्यक्तीच्या गरजा आहेत, वैयक्तिक पातळीवरती ज्या आपल्याला ज्या गरजा भेडसावतात त्याला आपण वैयक्तिक गरजा म्हणतो. आणि सामूहिक गरजा म्हणजे जे समाजाची गरज आहे, समूहाची गरज आहे, त्याला आपण सामूहिक गरजा असं म्हणतो. वैयक्तिक गरज म्हणजे आपल्याला एखादा बूट घ्यायचा आहे तर आपण वैयक्तिक जाऊन तो बूट घेणार, डॉक्टरचा सल्ला घेणार. सामूहिक गरजांमध्ये आपल्याला प्रवास करायचा आहे, रेल्वे, बस आहे, विमान प्रवास आहे, याला आपण सामूहिक गरजांमध्ये याचा समावेश आपण करू शकतो. त्यानंतर वर्गीकरण करत असताना जीवनावश्यक गरजा आणि चैनीच्या गरजा अशा दोन प्रकारच्या गरजांमध्ये सुद्धा आपण विभागणी करू शकतो. जीवनावश्यक गरजा म्हणजे जीवन जगण्यासाठी आपल्याला त्या गोष्टींची आवश्यकता आहेच, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. त्या गरजा म्हणजे मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य ह्या जीवनावश्यक गरजा आहेत, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही.
दुसऱ्या सुखसमाधानाच्या गरजा म्हणजे घरामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सुखसोयी निर्माण करतो. त्याच्या आर्थिक कुवतीनुसार आपण या गरजा निर्माण करू शकतो. उदाहरणार्थ एखाद्याच्या घरामध्ये धुलाई यंत्र असेल, मिक्सर असेल, फ्रीज असेल, ह्या सुखसोयी निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यासाठी आपल्याला पैसा हा त्या ठिकाणी मोजावा लागतो. आणि त्यानंतर काही चैनीच्या गरजा आहेत, प्रतिष्ठेच्या गरजा आहेत की ज्या असल्यामुळं आपल्या एक प्रतिष्ठा निर्माण होते. त्या चैनीच्या गरजा आहेत. चैन आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्याकडे पैसा उपलब्ध असेल. अशा पद्धतीच्या गरजा आपल्याला म्हणता येते. उदाहरणार्थ AC घेणं, मोठी गाडी घेणं, ह्या चैनीच्या वस्तू आहेत. आणि अशा पद्धतीनं ती गरज चैनीची गरज म्हणून आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीनं गरजा ह्या, गरज म्हणजे काय, गरजांची वैशिष्ट्य काय, त्यानंतर गरजांचे वर्गीकरण ह्या पॉईंटमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर वस्तू आणि सेवा, उपयोगिता, मूल्य आणि संपत्ती या संकल्पना देखील आपल्याला शिकायच्या आहेत. त्या आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.